Zee24 एक पाऊल पुढे. कॉलेज विश्वाचं बदलतं लाईफ आजचा आपला चर्चेचा विषय आणि निवडणुकांच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा महाविद्यालयांमध्ये निवडणुका सुरू व्हाव्या का? विद्यार्थ्यांना मुंबईतल्या काय वाटतंय ते सुरुवातीला पाहूया आणि मग पुन्हा चर्चेकडे आपण वळूया. मुळात ह्या पूर्वीसारख्या निवडणुका होणं फार गरजेचं आहे, कारण आपण लोकशाही प्रधान देशात राहतो आणि तरुणांनी राजकारणात यावं हे नेहमी बोललं जातं. मग महाविद्यालयीन प्लॅटफॉर्मला जेव्हा तरुण एका किशोर वयात येतो, ज्यावेळी तो स्वतःच बद्दल एक विचार करायला लागतो, जर त्याच वेळी जर महाविद्यालय पातळीवर ओपन इलेक्शन्स घेतले म्हणजे निवडणुका घेतल्या तर त्या मुलांना चांगला व्यासपीठ मिळेल आणि ते त्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी खूप त्यांना उपयोगी ठरेल. कॉलेजमध्ये मग बरेचसे राडेबाजी होते, मग किडनॅपिंग आणि बरेचसे मारामाऱ्या वगैरे होतात. मग त्याच्यातून मग या सगळ्या गोष्टींना वेगळं वळण लागतं आणि त्याच्यातून जी गोष्ट साध्य करायची आहे विद्यार्थ्यांना ती गोष्ट साध्य होतच नाही. त्याची वन पॉलिटिकल पार्टीच जिंकायची, कारण त्यांचा एक स्ट्रॉंग होल्ड होता तिथे म्हणून. पण आता जर आपण बघितलं तर प्युअरली ऑन अकॅडमिक्स किंवा मेरिटवर स्टुडंट जे पुढे येत आहेत तर दे आर मोर नॉलेजफुल, दे आर मोर रिसोर्सफुल. त्यांना ते स्वतःचे ओपिनियन्स व्यवस्थित देऊ शकतात, स्वतःचे ओपिनियन्स व्यवस्थित मांडू शकतात म्हणून. आणि चर्चेला आपण सुरुवात करूया. चेतन गुरव माझ्याबरोबर TY BComचा विद्यार्थी आहे, सगळ्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून तो आज इथे आहे. चेतन, तुला काय वाटतं? पुन्हा निवडणुका, खरं तर निवडणुका बघितल्या नाहीत पण ऐकलं असेल की कशा निवडणुका होत्या किंवा काय होत होतं. काय वाटतं तुला, व्हाव्यात सुरू निवडणूक? मला म्हणजे जुन्या निवडणुकांबद्दल काहीच माहिती नाही. गेले 2 दिवस जेव्हा हा विषय चर्चेत आला तेव्हा न्यूज चॅनेलवर बघूनच मला कळलेलं आहे. आता माझ्या कीर्ती महाविद्यालयातलं माझं 5वं वर्ष. मी गेले 5 वर्ष आमच्या कॉलेजची निवडणुका बघतोय. त्याच्यामध्ये आपले क्लास रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांना ती 13-12 जण जी कोण असतात त्यांना एकत्र करून मग त्यांच्यातनं निवडणुका घेतली जाते आणि मग एक कल्चरल सेक्रेटरी आणि एक जनरल सेक्रेटरी निवडला जातो. माझ्या मते बेटर ऑप्शन आहे, हे फार चांगली गोष्ट आहे. फक्त एक छोटीशी गोष्ट जी मला अशी वाटते की ह्याच्यात चेंज घडावी ती म्हणजे की आपण क्लास रिप्रेझेंटेटिव्ह घेतो हे इलेक्शन जेव्हा होतात त्याच्याबरोबरच आपल्या कॉलेजमध्ये कल्चरल डिपार्टमेंट असतं, NSS डिपार्टमेंट असतं, NCC डिपार्टमेंट असतं आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट असतं. बेसिकली हे जे डिपार्टमेंटमध्ये जे मुलं इन्क्लूड असतात त्यांचा ऑलरेडी एक ग्रुप असतो आणि त्यांच्यामध्येच काही विद्यार्थी असतात जे की हा ग्रुप लीड करत असतात. त्यामुळे या डिपार्टमेंटमधल्या विद्यार्थ्यांकडे लिडरशिप क्वालिटी ऑलरेडी कुठेतरी असते. तर जेव्हा आपण कॉलेज निवडणुका घेतो तेव्हा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह मेरिटनुसार जसे आपण पुढे आणतो निवडणुकांसाठी, त्याचप्रमाणे या डिपार्टमेंटमधल्या म्हणजे प्रत्येक कॉलेजमधला कल्चरल डिपार्टमेंट, NSS, NCC आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटमधला सुद्धा मेरिटनुसार जर का विद्यार्थी पुढे आला आणि त्याला जर का त्या कॉलेजचं नेतृत्व करायला दिलं तर आत्मसात त्याच्याकडे जी लिडरशिप क्वालिटी असते ती अजूनही बाहेर येऊ शकते असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट जसं की आता बरेच राजकीय पक्षांनी पुढे आणलं की जशी पूर्वी पद्धत होती ओपन इलेक्शन्स, तर ती जर का नाही झाली कॉलेजमध्ये कुठे आता तर फार बरं होईल. कारण आता ज्या पद्धतीने इलेक्शन्स होत, राजकीय पक्ष येऊ नये असं तुला काय वाटतं कॉलेजच्या आवारामध्ये? का येऊ नये म्हणजे आता आपण बघतोच की म्हणजे जेव्हा आपल्या महानगरपालिकेच्या म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा म्हणजे बाहेरचं वातावरण फार वेगळंच असतं निवडणुकीच्या काळांमध्ये. हेच जर वातावरण पुन्हा कॉलेजमध्ये आलं ना तर त्याचा विद्यार्थ्यांवरती फार वाईट इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे मला माहित नाहीये पण गेल्या 2 दिवसात असं तुला वाटतं? ठीक निश्चित. सुधाकरजी, तुम्हाला काय वाटतं की व्हाव्या पुन्हा निवडणुका? मुळात बाकीच्या राज्यांमध्ये सरसकट दरवर्षी निवडणुका होतात. आपल्या राज्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला माहितच असेल की 93 साली बऱ्याचशा 1-2 कॉलेजच्या त्या जे काही GHचे काही कॅन्डिडेट उमेदवार होते त्यांच्यावरती हल्ला झाला. त्यावेळी माननीय राजसाहेबांनी, त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते, त्यांना एक निवेदन दिलं की जर असं काही हिंसाचार घडत असेल तर ह्या निवडणुका कुठेतरी थांबल्या पाहिजेत किंवा याच्यावरती कुठेतरी आचारसंहिता असली पाहिजे. तर त्यावेळी सरसकट त्यांनी बाकीच्या गोष्टींचा, चांगल्या वाईट गोष्टींचा न विचार करता ती बंदी आणली. त्या मधल्या काळामध्ये बंदी आणल्यानंतर सिलेक्शन पद्धत ही मुंबई विद्यापीठाच्या किंवा बाकीच्या विद्यापीठामध्ये सिलेक्शन पद्धत चालू झाली. त्या सिलेक्शन पद्धतीमध्ये जे आता इलेक्शन होती ती प्रोसेसनी सिलेक्शन पद्धत, मेरिटवरती सिलेक्शन पद्धत होते. त्याच्यामध्ये जे काही 14 ते 15 मेंबर होतात, इलेक्ट होतात, सिलेक्शन होतं, त्याच्यामध्ये 10 ते 15% फक्त स्टुडंट ऍक्टिव्ह असतात. बाकीची फक्त ही नावाला ही सिलेक्शन पद्धत असते आणि नावाला ती स्टुडंट काउन्सिल असते. मला असं वाटतं की पूर्वीची जी इलेक्शन व्हायची त्याच्यातनं बरेचसे चांगले उत्कृष्ट वक्ते, नेते वेगवेगळ्या पक्षांकडनं जे विद्यार्थी यायचे आणि त्या पक्षामध्ये ते जॉईन व्हायचे.
तेव्हा चांगले हे जे उत्कृष्ट नेते किंवा चांगले विचार असलेले विद्यार्थी वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण लोकशाही याच्यामध्ये आपण हे करतो म्हणजे विचारधारा वेगवेगळी असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे चांगले विद्यार्थी घडू शकतात आणि त्याच्यातनं त्यांना जे पुढे आपण बोलतो राजकारण, तुम्हाला असं वाटतं झालं 100% झालं पाहिजे. याच्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे फक्त याच्यामध्ये 100% आचारसंहिता असावी की याच्यामध्ये बाकीच्या ज्या इलेक्शन होतात मग ते आमदार की असेल नगरसेवक त्यावर आपण नेमकी आचारसंहिता काय असावी किंवा कशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जाव्या सविस्तर चर्चा करूयात. पण सध्या तुम्हाला असं वाटतं की ही इलेक्शन पुन्हा चालू झाली पाहिजेत, पुन्हा निवडणुका सुरू झाल्या पाहिजेत. जी आपल्याबरोबर आमदार निरंजन डावखरे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. निरंजन, तुम्हाला काय वाटतं, पुन्हा या निवडणुका सुरू व्हायला हव्या? निश्चितच अजितजी, या इलेक्शन्स होणं गरजेचं आहे. पण हे इलेक्शन्स होत असताना लिंडो कमिटीनी जे आचारसंहिता लागू केलेली आहे किंवा जी प्रस्तावित केलेली आहे त्या आचारसंहितेला लक्षात घेऊन लिंडो कमिटीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना लक्षात घेऊनच या इलेक्शन्स केल्या पाहिजेत. कारण आपण बघतोय की पवारसाहेब आहेत, प्रमोदजी महाजन आहेत, यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या इलेक्शन्सच्या माध्यमाने, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमाने आपल्याला भेटलेले आहेत आणि अतिशय प्रभावशाली नेतृत्व या इलेक्शन्सच्या माध्यमाने आपल्याला भेटतं. निश्चितच लिंडो कमिटीच्या ज्या सूचना आहेत ते जर आपण पालन केलं तर आपण त्या बघतोय की त्या लिंडो कमिटीच्या सूचनांच्या हिशोबानेच UP आहे, बिहार आहे, दिल्ली आहे, उत्तर प्रदेश आहे, केरळ आहे, या राज्यांमध्ये या इलेक्शन्स होत आहेत आणि अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीमध्ये हे इलेक्शन्स होत आहेत आणि चांगल्या दर्जाचे विद्यार्थी नेतृत्व आपल्याला या इकडे भेटतंय. आपण बघतोय की 18 वर्षाच्या मुलांना आपण खासदार निवडण्याचा अधिकार देतो, आमदार GS किंवा त्यांच्या कॉलेजचं नेतृत्व निवडायला काहीही अडचण येणार नाही आणि अतिशय योग्य पद्धतीत या निवडणुका होतील. निश्चित. मी नरेंद्र पाठक तुमच्याकडे येतो. पाठकजी, आपल्याला काय वाटतं, पुन्हा या निवडणुका सुरू व्हायला हव्या? आणि आत्ता सध्याची आपण बघितलं की चेतनशी बोलताना त्याला जुन्या या निवडणुकांच्या बद्दल काही माहित नाही, पण त्यांना या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की नको सुरू व्हायला हे सगळं. यावरती पण आपण बोलणार आहोत, पण सुरुवातीला सांगा की तुम्हाला काय वाटतं की व्हायला हव्या पुन्हा निवडणुका सुरू? नाही, निवडणुका व्हायलाच हव्यात आणि विद्यार्थी परिषदेने आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी सुद्धा गेली अनेक वर्ष ही मागणी शासनाकडे केलेली आहे. राज्य स्तरावर केली आहे, केंद्र स्तरावर केलेली आहे. आणि मगापासून एक मुद्दा जो चर्चेत येतोय, मला जो वाटतोय की या निवडणुकांचा संबंध राजकीय नेतृत्वाकडे लावला जातोय, हा त्यातला एक भाग आहे. खरं तर निवडणुकांच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा नेतृत्व उभं करता येईल. आज पत्रकारितेमध्ये कितीतरी पत्रकार आहे, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्र बघितलं, सहकार क्षेत्रात सुद्धा अशी आवश्यकता आहे. त्यामुळे महाविद्यालयातल्या निवडणुका ह्या केवळ राजकीय पक्षांना नेतृत्व देणाऱ्या आहे एवढ्यापुरता हा मुद्दा सीमित करू नये. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व देणं हे महाविद्यालय चळवळीचं काम आहे आणि त्यासाठी या निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजे असं मला वाटतं. जी निश्चित. प्राचार्य शिवारे सरांकडे मी जाणार आहे, कारण शिवारे सरांनी या सगळ्या निवडणुका होताना बघितल्या आहेत, त्यामुळे त्याच्यातल्या नेमक्या काय वाईट गोष्टी आहेत ज्या गाळल्या जायला हव्या त्यावरती आपण पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आपण बोलतोय, कारण पुन्हा एकदा नव्यानं या निवडणुका सुरू व्हाव्या का या संदर्भामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या एका फार मोठ्या तरुण पिढीला, फार मोठ्या वर्गाला असं वाटतं की या निवडणुका सुरू व्हाव्या, कारण शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज असते असं नरेंद्र पाठक म्हणतायत आणि विद्यार्थी दशेतून या सगळ्याचे बाळकडू मिळतील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.